संधी सोडायची नाही मित्रांनो. अगदी जॉईनिंग पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. 2912 जागा आहेत. महिलांनी तर आवर्जून फॉर्म भरायचा आहे. का आवर्जून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो? पुरुष तर भरतील हो, पण महिलांनी पण भरायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी मित्रांनो या भरतीमध्ये स्पेशल आरक्षण दिलेलं असतं. ठीक आहे, महिलांसाठी या ठिकाणी स्पेशल आरक्षण आहे. तर महिलांनी काय करायचं, या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, ही जी भरती असते ती या ठिकाणी गाव पातळीवरती असते. ओके, प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट जाहिरात येते आणि या ठिकाणी गावामध्ये, आपल्याच गावामध्ये मित्रांनो तुम्हाला ही संधी भेटणार आहे. त्यामुळे आपलं घर सांभाळून ओके, आपल्या या ठिकाणी घरी राहूनच आपल्याला ही जॉब करता येणार आहे. परमनंट सरकारी नोकरी आहे. असं नाही की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 1-2 वर्षासाठी, असं बिलकुल नाही. परमनंट सरकारी नोकरी आहे. त्यामुळे याचा या ठिकाणी A to Z मित्रांनो परिपूर्ण माहिती घेऊन परिपूर्ण या ठिकाणी अभ्यासाला या ठिकाणी काय करायची, सुरुवात सुद्धा करायची आहे. मग संपूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणकोणते विषय आपल्याला अभ्यासायचे आहे, परीक्षाचा या ठिकाणी पेपर कसा असतो, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका कशी असते, ती सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की किती सोपी प्रश्नपत्रिका असते. सोपी एवढ्यासाठी म्हणतोय की आपण काय करतो मित्रांनो, बरेचदा की अभ्यास करतोय कोतवाल परीक्षेचा, महसूल सेवकचा या ठिकाणी तयारी करतो आहे. ओके, महसूल सेवकची तयारी करतो आहे, परीक्षा देणार आहे महसूल सेवकची, आणि बऱ्याचदा आपल्या हाती पडतं कंटेंट UPSC लेवलचं, राज्यसेवा लेवलचं, तिथं सगळी गडबड होते. तर असं करू नका. ठीक आहे, आपण जर अभ्यास ज्या पदाचा करतो आहे, पात्रता 4थी पास आहे, परीक्षाही त्याच लेवलची असणार आहे, त्यामुळे अभ्यासही त्या लेवलचा करायचा मित्रांनो. आणि मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या यासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यामुळं A to Z या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा आवर्जून व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो, कारण असा क्वालिटी व्हिडिओ, असा अभ्यासपूर्ण व्हिडिओ त्यांच्याही या ठिकाणी लवकर हाती पडेल आणि तेही लवकर या परीक्षेला सुरुवात करतील. कदाचित तुमच्या एका शेअर करण्यामुळं, एका माहिती सजेस्ट करण्यामुळं त्यांना एक परमनंट नोकरी मिळू शकते. त्यामुळं तुमच्या जीवलगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल पण विसरू नका. आणि फॉर्म भरल्यानंतर किंवा आतापासून तुम्हाला वाटते की मला याची तयारी करायची आहे, तर कुठेही शोधाशोध करायची नाही कंटेंटसाठी, क्वालिटी कंटेंटसाठी. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे आपले मागील वर्षाचे रिझल्ट जबरदस्त आहेत मित्रांनो, ते पण तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय काय भेटतं, घरी बसून सगळं काही कंटेंट एकाच ठिकाणी मित्रांनो, महसूल सेवक कोतवाल पदासाठी आहे. व्हिडिओ लेक्चर पण उपलब्ध आहेत, सर्व विषयाच्या नोट्स पण PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, प्रश्नपत्रिका पण उपलब्ध आहेत मित्रांनो, फक्त आणि फक्त 440 मध्ये. ऑफर मर्यादित काळासाठी आहे, नंतर ही 999 होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फक्त 440 मध्ये याचा नक्की लाभ घ्या. कसं घ्यायचं आहे मित्रांनो ही बॅच, 7248930176 या नंबरला फक्त 440 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड केलं जाईल. सर्व कंटेंट तात्काळ या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. परिपूर्ण मार्गदर्शन, A to Z मार्गदर्शन यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. याच्या पलीकडे एक अक्षरही तुम्हाला इतरत्र वाचायची गरज नाही. कोतवाल परीक्षेसाठी, महसूल सेवक परीक्षेसाठी A to Z सगळं काही यामध्येच तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यामुळे तात्काळ आजपासून, पहिल्या दिवसापासून, कारण जेवढी तुम्ही लवकर सुरुवात कराल तेवढं तुम्ही यशापर्यंत लवकर पोहोचाल. कारण याच्यासाठी स्पर्धा पण भयंकर असणार आहे, गाव पातळीवर याची चर्चा पण होणार आहे, जिल्ह्यामध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो फॉर्म पण भरपूर विद्यार्थी भरणार आहेत. त्यामुळे आजपासून जेवढी लवकर सुरुवात तेवढं मित्रांनो यश तुमच्या जवळ लवकर येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ता या क्षणापासून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. मी या ठिकाणी तयारीला तुमच्यासाठी लागलो आहे, तुम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आता तयारीला लागायचं आहे. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काही डाऊट राहिले, बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करा, 7248930176. संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल दिली जाईल. तर इसेन्शियल माहिती तुम्हाला सांगतो, नंतर अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकाकडे आपण जाऊया मित्रांनो. तर अगोदर जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे थंबनेलवरतीच की बाबा याला जी वय लागतं आहे ते 18 ते 40 वर्ष आहे. किती? 18 ते 40 वर्षापर्यंत तुमचं या ठिकाणी वय पाहिजे आहे. ही तर गोष्ट सर्वांनी या ठिकाणी अगोदरच नोंद करून द्या. त्यानंतर शिक्षण किती लागतं आहे, तर शिक्षण जर या ठिकाणी बघितलं, महसूल सेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती 4थी पास पाहिजे. किती पाहिजे मित्रांनो? 4थी पास जर असाल आणि वय 18 ते 40च्या दरम्यान असाल, बिंदास तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मग 4थी नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, 10वी 12वी काही पण झालं असू द्या, ते पण चालू शकतं. पण कमीत कमी काय पाहिजे मित्रांनो? 4थी पास पाहिजे. कमीत कमी 4थी पास तुमचा या ठिकाणी पाहिजे आहे. परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असतं, आता तुम्ही 4थी पास आहे, वयोमर्यादा पण तुमची बसते आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार आणि अभ्यासाला लागणार. ओके, मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं परीक्षेचं याचं स्वरूप कसं असतं, ठीक आहे, फॉर्म कधीपासून कसं भरायचे येत आहेत, काय आहे ते पण आपण बघणार आहोत पुढं. अगोदर इसेन्शियल माहिती आपण या ठिकाणी बघूया. महसूल सेवक जे आहे त्याचं लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो. ओके, मुलाखत वगैरे याला काही नाही, फक्त लेखी परीक्षा असणार आहे. 100 गुणांची, 100 मार्काची लेखी परीक्षा आहे. आणि प्रश्न किती आहेत मित्रांनो? तर ह्याला जर प्रश्न बघितलं तर एकूण प्रश्न जे आहे ते 50 आहेत. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं 50 प्रश्न असणार आहेत. किती मित्रांनो? 50 प्रश्न असणार आहेत आणि त्याला 100 मार्क असणार आहेत. किती? 100 मार्क असणार आहेत. म्हणजे
एक प्रश्न जो आहे, एक प्रश्न हा काय मित्रांनो तर 2 गुणांसाठी असणार आहे. ठीक आहे, एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. असे 50 प्रश्न आणि 100 मार्क त्याला असणार आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फक्त 50 प्रश्नाचीच ही या ठिकाणी काय असणार आहे, तुमची लेखी परीक्षा असणार आहे. यांनी स्पष्टपणे काय दिलेलं असतं जाहिरातीमध्ये, तर जाहिरातीमध्ये मित्रांनो त्यांनी दिलेलं असतं की महसूल ह्या जी पदाची आहे ती परीक्षेची सामान्य ज्ञान याच्यावरती आधारित राहील. सामान्य ज्ञान जरी म्हटलं असलं तरी पण मित्रांनो ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका येते, ही परीक्षांचा मी नमुना दाखवतो. आता ह्या प्रश्नपत्रिका कशा असतात, जिल्ह्यानुसार असतात आणि मी तुम्हाला बॅचमध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका झालेल्या पण देणार आहे, संभाव्य देणार आहे. त्यामुळे तुम्ही काय त्याचा ताण घेऊ नका. ओके, पाठीमागच्या वर्षी झालेली जी प्रश्नपत्रिका आपण त्याचं स्वरूप बघा. तर यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हे 2 गुणांना राहतील. ठीक आहे, ॲज इट इज ओरिजिनल प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवत आहे. तर यामध्ये बघा गणित पण दिलेलं आहे, बुद्धिमत्ता पण दिलेला आहे. ठीक आहे, बुद्धिमत्ता पण दिलेला आहे, गणित पण दिलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं ओके, वयवारीवरचा पण प्रश्न आलेला आहे, म्हणजे गणितचा आलेला आहे. त्यानंतर नंबर सिरीज आलेले आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला जसं की नातेसंबंध वगैरे वगैरे, कॅलेंडर याच्यावरती प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, मग ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिकाचा जर आपण अभ्यास केला, ठीक आहे, आता ही प्रश्नपत्रिका मी जे तुम्हाला आता संपूर्ण प्रश्न पुढच्या सिरीजमध्ये सोडून देणारच आहोत. ओके, त्यामुळे चॅनलला वगैरे सबस्क्राईब करून ठेवा, कसे प्रश्न आहेत काय आहेत. हे जे प्रश्नपत्रिकाच आता फक्त मी एका जिल्ह्याची अभ्यास केला का नाही, माझ्याकडे अशा भरपूर प्रश्नपत्रिका आहेत ज्याचा मी या ठिकाणी काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. ते तुम्हाला बॅचमध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्या या ठिकाणी मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे. सगळं काही मी आणि याच्यावर आधारित संभाव्य पण देणार आहे. हे संपूर्ण आहे आपल्याकडे, जे की आपल्या ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं काही मित्रांनो या ठिकाणी 440च्या मी देणार आहे. त्यामुळे ह्या नंबर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला फायदेशीर ठरेल. मग याचा नक्की अभ्यासक्रम काय, मी याचा अभ्यास केला, संपूर्ण अभ्यास केला. ओके, मग याचा नक्की अभ्यासक्रम करायचा काय, तर विषयानुसार मी तुम्हाला सांगतो आहे. मराठी भाषा जर बघितलं तर मराठी भाषेचे हे काय आहेत मित्रांनो, तर हे मराठी भाषेचे सगळे टॉपिक आहेत. आता मी काय करतो, हे सगळे टॉपिक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पण देतो. एक्झाममुळे टेलिग्राम चॅनलवरती ह्या ठिकाणी मी देतोय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ओके, त्यानंतर जीके साठी काय करायचं आहे, तर महाराष्ट्राचा विशेष या ठिकाणी महाराष्ट्रावरती जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर भारताचं सामान्य ज्ञानवरती भर द्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चालू घडामोडीचे हे टॉपिक करायचे आहे. बुद्धिमत्ताचे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले टॉपिक आपल्याला ह्या परीक्षेत विचारलेले दिसून आले. त्यानंतर या ठिकाणी आपण गणितचे हे टॉपिक आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून आले. ठीक आहे, कारण जाहिरातीमध्ये फक्त तुम्हाला सामान्य ज्ञानावर आधारित एवढा एकच शब्द दिलेला असतो. डिटेल सिलेबससाठी मित्रांनो मी संपूर्ण काय केलेलं आहे, तुमच्यासाठी हे सगळं कंटेंट काढलेलं आहे. महसूल प्रशासन कोतवाल भरती विशेष याच्यावरती तुम्हाला हे प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, ते आपल्याला करावं लागेल. महाराष्ट्राचा विशेष आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर बघितलं ह्या प्रश्नपत्रिका असतात जिल्ह्यावाईज येत असतात. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा स्वतंत्र अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये हे सगळे घटक या ठिकाणी आले पाहिजेत. ठीक आहे, हे सगळे आले पाहिजेत. मग याचा जर आपण बघितलं आतापर्यंत वेटेज कसं आहे, तर या पद्धतीने आपल्याला वेटेज दिसलं की मराठी व्याकरण जास्त पद्धतीने विचारलेलं आहे, महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान याच्यावरती जास्त विचारलेलं आहे, महसूल प्रशासन कोतवाल कर्तव्य याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत, चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता, गणित विचारलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्याची माहिती याच्यावरती या ठिकाणी या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारलेले दिसलेले आहेत. हे सगळं ऑलरेडी मी आपल्या या बॅचमध्ये काय करतोय तुम्हाला देत आहे. कुठंही काही शोधाशोध करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. मग नेमकी पास व्हायला किती वेळ आपल्याला मार्क लागतात ते पण त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. इथंच बघा, उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणं आवश्यक आहे. किमान 40 गुण असेल तर तुम्ही काय होता, पात्र होता. परंतु तुम्ही फायनल सिलेक्ट होता का, नाही. जेवढे पण 40च्या वर मार्क आहेत, ओके, 100 पैकी जेवढे पण 40च्या वर मार्क आहेत, मग त्यातले त्यांना जेवढे निवडायचे आहेत मित्रांनो टॉपचे, ओके, कट ऑफ लागतो त्याचा 40च्या वर, मग तेवढा या ठिकाणी काय केलं जातात, त्याची मेरिट लिस्ट बनवली जाते. परंतु कमीत कमी 40 तरी पाहिजेच आहेत. त्याच्या खालचे तर बिलकुल घेणार नाही, जागा रिक्त ठेवतील ते. ओके, याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की बाबा जागा जर नाही मिळवल्या तर आम्ही जागा रिक्त ठेवू, पुढच्या भरतीमध्ये भरू, परंतु 40च्या कमी म्हणजे 39 वाला बिलकुल पण घेतला जाणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. भले जागा जरी रिकामी राहिली तरी चालेल, परंतु 39 घेतला जाणार नाही. मग 40 घेतला जाईल का, तसं पण नाही. 40च्या वरचे घेतले जातील. ओके, कट ऑफ जर 40 वर लागला तर 40चा घेतला जाईल, परंतु 40च्या वरचे जेवढे त्याचे मेरिट लागतं, जसं की समजा कट ऑफ 100 पैकी जर त्यांनी या ठिकाणी सगळ्यांचा विचार करून जर कट ऑफ या ठिकाणी समजा 65 लावला, तर त्याचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी 65च्या वरचे सगळे घेतले जातात. ठीक आहे, 40 मिनिमम त्यांनी ठेवलेला आहे, परंतु 40 वाला होतो का, 41 वाला होतो का, नाही होत. ठीक आहे, 42 वाला होतो का, नाही होत. कट ऑफ जो पण लागतो, कट ऑफ समजा 65 लागला तर 65च्या वरचे जेवढे पण आहेत तेवढे या ठिकाणी काय केले जातात, मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी त्याची मेरिट लिस्ट लागते, त्यांची मग पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग फायनल या ठिकाणी काय होतं, तुमचं सिलेक्शन होत असतं. परंतु मिनिमम आपल्याला 40 तरी पाहिजेच आहेत. 40च्या वरचे या ठिकाणी मग जो पण कट ऑफ लागेल त्याच्या वरच्या या ठिकाणी काय करतात मित्रांनो, म्हणजे विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत याच्या अंदाजानुसार या ठिकाणी काय असतो, कट ऑफ लागत असतो. बाकी विद्यार्थ्यांना किती मिळालेले आहेत त्याच्या या ठिकाणी काय सगळ्यांच्या
या ठिकाणी लेखाजोखा करून तो कट ऑफ या ठिकाणी लागत असतो. हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महिलांसाठी जे आहे ते काय मित्रांनो, यामध्ये तुम्हाला राखीव दिलेलं आहे. ठीक आहे, महिलांसाठी राखीव जागा असतात. मग आता इथं जर बघितलं महिलांसाठी ज्या पण या ठिकाणी महिला या ठिकाणी अर्ज करणार आहेत, तर त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र सादर करावं लागेल. ओके, रहिवासी दाखला महत्त्वाचा म्हणजे डोमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 2-3 दिवसामध्ये भेटून जातं. काढलं नसेल तर अजून काढून ठेवा, वेळ आहे आपल्याकडे. ठीक आहे, तसंच जे पण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय जो आहे, तर जे की 4 मेचा हा निर्णय जो आहे 2023चा, त्यानुसार खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदाकरता निवडीकरता नॉन क्रिमिनल पदाची जी अट अगोदर होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्यांना त्या मागास प्रवर्गातील इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभाग तसंच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, महत्त्वाचं म्हणजे काय आहे, जे ओपन महिला आहेत त्या सोडल्या, तसंच ज्या या ठिकाणी SC कॅटेगरीतील आहेत, ST कॅटेगरीतील आहेत, त्या जर सोडल्या तर बाकी कॅटेगरीतील महिलांसाठी काय नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला जर महिला या पदाचा दावा सोडून तुम्हाला तुमच्या कास्टचं पण रिझर्वेशन पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. त्यामुळे नॉन क्रिमिनल पण काढून ठेवा, वेळ आहे अजून. महत्त्वाचं काय आहे, तर डोमिसाईल सर्टिफिकेट काढून ठेवा आणि नॉन क्रिमिनल काढून ठेवा. या 2 गोष्टी या ठिकाणी काय करा तुम्ही आता सध्या काढून ठेवा. ठीक आहे, ह्या काढून ठेवा. मग आता ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा आहे, बऱ्याच या ठिकाणी आता तुमचा आपण काय पाहिलं, वयोमर्यादा पाहिली, पात्रता पाहिली, ओके, अभ्यासक्रम पाहिला. ठीक आहे, त्यानंतर कट ऑफ वगैरे कसा लागतो त्याची माहिती पाहिली. आता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे, तर बघा, साठी नुकताच कालच या ठिकाणी जो GR प्रसिद्ध झाला 19 ऑगस्टचा, ज्याच्या आधारावरती या ठिकाणी आपण सगळी तुम्हाला या ठिकाणी काय करतो मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो आहे की बाबा ही जाहिरात या ठिकाणी 2912 जागांची आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ही जी कोतवाल पदभरती आहे, ठीक आहे, महसूल सेवक त्याला म्हटलेलं आहे, कोतवाल पदभरती म्हटलेलं आहे 2026. तर ही जी आहे तर त्याच्याबद्दल आता या ठिकाणी मित्रांनो या GR पासून या ठिकाणी आपण सुरुवात करू. तर 31/5/2026 रोजी ओके 2912 इतक्या महसूल सेवकाची रिक्त पदं भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने या ठिकाणी काय झालेले आहे, मान्यता दिलेली आहे. मग ही कधीपर्यंत भरायची आहेत, ओके, तर इथं त्यांनी अट दिलेली आहे मित्रांनो गव्हर्नमेंटनी, तर 31/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पार पडली जाईल याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर 31 नोव्हेंबर 2026 पर्यंत, म्हणजे लगभग जर बघितलं तर आपल्याला 3 महिन्यामध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे. 3 महिन्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे. ओके, तुमची परीक्षा पण होणार, तुमचा रिझल्ट पण लागणार. ओके, हे सगळ्या गोष्टी 3 महिन्याच्या आत त्यांना करायच्या आहेत. मग जाहिरात जर आता बघितली, आता ही जाहिरात जी आहे ते काय मित्रांनो, जिल्हा वाईज येणार आहे. ओके, जिल्हा वाईज येणार आहे. त्यांनी जागा पण डिक्लेअर केलेल्या आहेत. ठीक आहे, जागा पण डिक्लेअर केलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरला जर बघितलं तर 283 रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जालनासाठी जर बघितलं तर 47 जागा आहेत. परभणीसाठी जर बघितलं तर 64 जागा आहेत मित्रांनो. अशा प्रत्येक याच्या जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलेल्या आहेत, जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. आणि टोटल जागा जर बघितल्या तर टोटल जागा मित्रांनो 2912 एवढ्या टोटल जागा आहेत. किती, 2912 एवढ्या टोटल या ठिकाणी जागा यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. आणि ही पदभरती जी आहे ती कधीपर्यंत, तर कधीपर्यंत या ठिकाणी 30/11/2026 पर्यंत या ठिकाणी काय करायचे आहे, या ठिकाणी ही कसल्याही परिस्थितीमध्ये पार पाडायची आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता ह्या जाहिराती ज्या असणार आहे ते जिल्ह्यानुसार या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहेत. आज या तारखेला जो व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे, आजच्या तारखेला मित्रांनो अजून या जिल्हा वाईज जाहिराती आलेल्या नाहीत. फक्त ही जी माहिती आहे ती त्यांनी सांगितलेली आहे की एवढ्या या ठिकाणी जाहिराती, एवढ्या जागांसाठी या ठिकाणी जाहिरात येणार आहे. आणि ही पदभरती जी आहे ती 31/11 पर्यंत पूर्ण करायची आहे. मग काही लगेचच काय करणार, पळवाटा शोधणार. काही विद्यार्थी पळवाटा शोधणार, अरे अजून जाहिरातच आली नाही, अजून फॉर्म भरायला सुरुवात झाली नाहीत, ओके, मग आता पासूनच अभ्यास कशाला करू, काय करू, वगैरे वगैरे वगैरे. तर मित्रांनो कसं असतं, ही स्पर्धा जी असणार आहे 2000 जागांसाठी लाखोंमध्ये अर्ज येणार. ठीक आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. कारण तलाठी भरती जर आपण बघितली कंबाईन गटक, तर जवळपास मित्रांनो त्याला अर्ज जर आता बघितला तर 10 लाखाच्या पुढे अर्ज गेलेले आहेत. मग ह्याला सुद्धा मित्रांनो लाखोंमध्ये अर्ज येणार आहेत. मग
आपला जर निभाव लागावा असं वाटत असेल तुम्हाला, तर आज आत्ता ह्या क्षणापासून या ठिकाणी काय करा, तुम्ही तयारीला सुरुवात करा. जसं जिल्हा वाईज याची जाहिरात सुटतील, जशा जिल्हा वाईज याची लिंक चालू होतील, तसं सर्वप्रथम मी तर तुम्हाला मित्रांनो कळवेलच. टेलिग्राम मार्फत कळवेल, यूट्यूब चॅनल आपल्या ह्या मार्फत कळवेल. त्याला चॅनलला सबस्क्राईब करा, इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल करून ठेवा, त्या तर अपडेट तुम्हाला भेटतीलच. पण नंतर जी तुमची धांदल उडणार आहे की काय करू, कसं करू, डोमेसाईल काढू का, नॉन क्रिमिनल काढू का, ओपनमधून भरू का, कास्टमधून भरू का, महिला आरक्षण घेऊ का नको, अमुक करू का, तमुक करू का, त्या गोंधळामध्ये अभ्यास राहतो बाजूला. त्यामुळे आज आत्ता ह्या क्षणापासून आपला अभ्यास मित्रांनो चालू ठेवा. मी तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका कशा असतात, काय असतात, त्याचा धडाका आता चालू ठेवणार आहे. तुम्हाला त्याची वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पण अपडेट भेटून जाईल, सगळं काही ठिकाणी भेटून जाईल. आणि तुम्हाला वाटतं कुठंही धावाधाव न करता मला आतापासून अभ्यासची तयारी करायची आहे, तर फक्त सध्या 440 ऑफरमध्ये फी आहे मित्रांनो. नंतर हीच फी तुम्हाला 999 होईल. त्यामुळे अगदी कमी फीमध्ये सुरुवातीपासून आत्तापासून या ठिकाणी तयारी चालू करा, म्हणजे यशाची पक्की तयारीच तुमची या ठिकाणी काय होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास कॉल करा. मग तो यूट्यूबवर एवढे तुम्हाला सोशल मीडियावर एवढे या ठिकाणी कंटेंट आहे, हेच का घ्यावं, कारण याचं पण एक कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे आपल्या कंटेंट वापरून, आपलं क्लास जॉईन करून, ओके, आपल्या नोट्स वापरून जे विद्यार्थी यापूर्वी सिलेक्ट झालेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, तर ह्यांचा आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अभिप्राय जे आलेले आहेत की सर मी या डिपार्टमेंटला आलो, सर मी ह्या डिपार्टमेंटला लागलेलो आहे, सर आपलं कंटेंट वापरून या ठिकाणी मी 5-5 पोस्ट मिळवल्या, 2-2 मिळवल्या, 3-3 मिळवल्या. ओके, हे जे कंटेंट आहेत मित्रांनो, तर हे या ठिकाणी आपल्याला काय मित्रांनो विश्वास देऊ शकतं की यस, तर या जे आपण वाचतो आहे, कंटेंट वाचतो आहे, ते व्हॅल्युएबल आहे. यापूर्वीचे जे विद्यार्थी या ठिकाणी आपलं कंटेंट वापरलेलं आहे, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहे, त्यांचे या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी सर माझं पण सिलेक्शन झालं, सर या ठिकाणी माझं पण सिलेक्शन झालं. या ठिकाणी जर आपण बघितलं आणि मी एक्झाममध्येच हे कंटेंट वापरलेलं होतं. ओके, आपण जे या ठिकाणी कंटेंट दिलेलं होतं, सर मी तेवढंच कंटेंट या ठिकाणी केलेलं होतं. ओके, तुम्ही जे स्टडी मटेरियल दिलेलं आहे तेवढंच स्टडी केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी माझं क्लर्कच्या लिस्टमध्ये नाव आलं. फक्त बोलून नाही तर त्याचं या ठिकाणी आपण काय करतो, स्क्रीनशॉट सुद्धा देतो की ह्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काय झालंय, मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की सर माझं पण सिलेक्शन झालेलं आहे. ओके, कोणाचं न्यायालय भरतीमध्ये झालं, कोणा तलाठी भरतीमध्ये झालं, कोणाचं या ठिकाणी DCC बँकेमध्ये झालं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे पण या ठिकाणी आपण विद्यार्थी बघू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी काय झालं यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी बघू शकता. सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी काय झालं, माझं या ठिकाणी रिटर्न एक्झाम चांगली गेली, टायपिंगसाठी सिलेक्शन झालं. ज्या पण टायपिंगच्या परीक्षा असतात त्यांच्यासाठी म्हणा, ओके, ज्या शिपाईच्या परीक्षा असतात, ज्या लिपिकच्या आहेत, ज्या MPCच्या आहेत, ज्या तलाठी भरतीच्या आहेत, सगळ्यांमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हे अभिप्राय आपण बघू शकता. ही भरती पण आपण या ठिकाणी मित्रांनो त्याच तोडीने हे कंटेंट आपण याच क्वालिटीने आणि त्या लेवलने या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमचा वेळ पण वाया जाणार नाही. तेच करायचं जे आपल्याला परीक्षेला येऊ शकतं, जे अभ्यासक्रम आपल्याला अपेक्षित आहे, ज्या प्रश्नपत्रिका यापूर्वीच्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्यानुसारच आपण या ठिकाणी आपले सर्व प्रवास आतापासून या क्षणापासून या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. जसं जिल्हा वाईज या ठिकाणी अर्ज सुरू होतील तसं मी तुम्हाला कळवेल, त्यामुळे त्याची चिंता नसावी. फक्त आता आपला अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.